नमस्कार 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 मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. स्वागत आहे आपल्या सर्वांचं एंटरटेनर न्यूज यूट्यूब चॅनलवर. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट अपडेट देणार आहे कोण होणार मराठी करोडपती या शोची. कारण एक मेल सगळ्यांना येत आहे, तर त्या मेलला आपण कसं काय अप्रोच करायचं आणि काय स्टेप्स आपण फॉलो करायच्या त्या सगळ्या या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे. तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप टेलिग्रामची लिंक आहे त्यालाही जॉईन करा. तर कोण होणार मराठी करोडपती सीझन 5 कडून एक मेल आलेला आहे आणि मेसेजही आलेला आहे. तर मेल अशा प्रकारे आहे जे तुम्ही बघू शकता. त्यात इथं शॉर्टलिस्ट करण्यात आलेली आहे असं या मेलमध्ये लिहिलेलं आहे आणि याच्यात एक लिंक तुम्हाला दिसत आहे. आणि या मेलमध्ये तुम्ही बघू शकता की डिअर पार्टिसिपेंट, Congratulations, you have been shortlisted for the next stage of कोण होणार करोडपती सीझन 5. प्लीज कम्प्लीट युअर रजिस्ट्रेशन. तर इथं रजिस्ट्रेशनची लास्ट डेट दिलेली आहे 20 ऑगस्ट 2026. 10 वाजेपर्यंतच तुम्ही या लिंकवर क्लिक करू शकता, त्यानंतर ती नाही येणार. जर तुम्ही या रजिस्ट्रेशनला कम्प्लीट नाही केलं तर तुम्ही पुढच्या स्टेपमध्ये नाही जाऊ शकणार. तर ब्ल्यू याच्यात लिहिलेलं आहे कम्प्लीट युअर रजिस्ट्रेशन. प्लीज एन्श्युअर दॅट यू कम्प्लीट द रजिस्ट्रेशन्स विदिन द गिवन टाइम लिमिट टू प्रोसीड द नेक्स्ट स्टेज. या लिंकवर तुम्ही क्लिक केलं तर काय होणार, तर एक टॅब उघडणार आणि त्याच्यात तुम्हाला जो मोबाईल नंबर तुम्ही ॲट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन टाकलेला आहे तो मोबाईल नंबर इथं टाकायचा आणि ओटीपी येणार आहे. त्यात तुम्हाला आलेला ओटीपी टाकून व्हेरीफाय करायचा आहे आणि पुढच्या स्टेपला जायचं आहे. तर पुढच्या स्टेपला 2 प्रश्न विचारत आहे आणि वेगवेगळे क्वेश्चन्स आहे. जर तुम्ही अजून तुमच्याकडे 5-6 मोबाईल नंबर असेल आणि त्या नंबर लाही तुम्हाला असा मेल आलेला असेल तर होऊ शकते की प्रश्न तुम्हाला वेगवेगळे विचारू शकतात. ते तो हो सकता है कि क्वेश्चन थोड़े से अलग पूछे जा रहे हो, बट ये क्वेश्चन जो वीडियो में बताए गए हैं इस तरीके के क्वेश्चन आ रहे हैं. तर त्यातले 3 प्रश्न असे आहे की पहिला प्रश्न खालीलपैकी कोणत्या खेळाडू मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी केली नाही. तर त्याचे ऑप्शन जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर किंवा रोहित शर्मा. तर याचं उत्तर तुम्ही लॉक करू शकता श्रेयस अय्यर. कारण श्रेयस अय्यर हा मुंबई इंडियन्सचा प्लेअरच नाहीये. मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी म्हटलं की आपल्याला लगेच रोहित शर्माचं नाव आठवते, पण हार्दिक पांड्यानेही मुंबई इंडियन्सची केलेली आहे कॅप्टन्सी आणि जसप्रीत बुमराहनेही केलेली आहे. पण श्रेयस अय्यर यांनी कधी नाही केलेली आहे कारण तो मुंबई इंडियन्सचा प्लेअरच नाही आहे. त्यांनी किंग्ज 11 पंजाब आहे, त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स आहे, त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स आहे, अशा टीमची त्यांनी कॅप्टन्सी केलेली आहे. तर याचं उत्तर येणार श्रेयस अय्यर. आता दुसरा प्रश्न बघा की कसं विचारलेला आहे. दुसरा प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा मुलगा आणि बापाचं नातं आहे. तर याचं पर्याय क्रमांक 1 असा आहे की अजित पवार आणि शरद पवार. दुसरा असेल उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे असे असणार. पण याचं उत्तर तुम्ही लक्षात असू द्या की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे अगदी एकदम सोपं आणि साधं उत्तर आहे. तर याला लॉक करा आणि हे पिता पुत्रांची यांची नातं आहे यांच्यासोबत. तर म्हणून ऑप्शन बी ला लॉक करा आणि ज्याही ऑप्शन मध्ये असणार उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तुम्ही त्यांना लॉक करा. तिसरा प्रश्न असा विचारलेला आहे की दसऱ्याच्या दिवशी आपण सोनं म्हणून कोणत्या झाडाची पाने एकमेकांना देतो किंवा वापरतो. तर पर्यायमध्ये ऑप्शनमध्ये तुम्हाला माहीतच आहे की आपट्याची झाडाची पाने आपण यूज करतो, वापरतो आणि सोनं म्हणून एकमेकांना देतो. तर तुम्ही आपट्याच्या झाडाची पानं असं ऑप्शनमध्ये असणार. तर तुम्ही त्याला लॉक करू शकता. अगदी प्रॉपर आन्सर आहे, बरोबर उत्तर आहे. तर हे 3 प्रश्न वेगवेगळ्या नंबरवर 2 येत आहे आणि त्याची जे लिमिट आहे ते 15 सेकंदच आहे. तर तुम्हाला 15 सेकंदमध्ये ह्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर लॉक करा लागणार. अजून कोणते जरी प्रश्न तुम्हाला विचारले आहे ते तुम्ही कमेंट करू शकता, इंस्टाग्रामला DM करू शकता की तुम्हाला कोणते प्रश्न आलेले आहे. ह्या 3 प्रश्नाच्या ऐवजी तुम्हाला कोणता प्रश्न विचारलेला आहे कमेंट करा. कोणाकोणाला मेल आलेला आहे ते तुम्ही कमेंट करा किंवा व्हॉट्सअप करा, DM करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक तुम्हाला भेटून जाणार. आणि रजिस्ट्रेशन करताना असे प्रश्न विचारले जात आहेत, त्यामुळे तुम्हाला शॉर्टलिस्टचा मेल आला असेल तर प्रश्न घाईघाईने सोडू नका. प्रॉपर टाइम लिमिटमध्ये ते सही उत्तर, करेक्ट उत्तर द्या. प्रश्न पूर्ण वाचा, सर्व ऑप्शन पहा नीट आणि मगच उत्तर सिलेक्ट करा, लॉक करा. आणि तुम्हाला देखील असा कोण होणार मराठी करोडपतीचा शॉर्टलिस्टचा मेसेज आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आतापर्यंत तुम्ही नाही केलेलं आहे तर तुम्ही लवकरात लवकर करून घ्या कारण डेडलाईन्स आहे. जर या स्टेपला तुम्ही चुकवलं तर पुढच्या स्टेपला तुम्ही नाही जाऊ शकणार, बरोबर. तर याला लवकरात लवकर तुम्ही, कारण या मेलमध्ये डेडलाईन पर दिलेली होती 20 ऑगस्ट झालेला आहे, 10 वाजलेले आहे.
तर जर ज्यांना कोणाला 20 तारखेचं मेल आहे लास्ट डेटचं, त्यांचं डेट संपलेलं आहे, तरी पण तुम्ही त्याला एकदा करून बघा. जर आलं तर त्याला सबमिट करा. ठीक आहे. आणि तुम्हाला जेही अडचण आहे कमेंट करा. आणि जर आतापर्यंत तुम्हाला असा कोणताही मेल आला नसेल, तुम्ही थोडं वेट करा, कारण येणारच. आताही रजिस्ट्रेशन सुरू आहे. 6 प्रश्न झालेले आहे. रजिस्ट्रेशन प्रॉपर कंप्लीट करा. तर ईमेल आयडी आहे, त्याचं पासवर्ड माहित नाही तर तशा ईमेल आयडी टाकू नका. नंबर आहे पण बंद पडलेला आहे, तसा नंबर टाकू नका, है ना. ते थोडीशी काळजी घ्या. आणि असा मेल तुम्हाला येऊ शकते फ्युचरमध्ये, तर तुम्ही थोडंसं अलर्ट राहा, कारण आता मेलची सुरुवात झालेली आहे. अजून 6 प्रश्न राहिलेले आहे रजिस्ट्रेशनचे. ते जर तुम्ही प्रॉपर सबमिट केले, राईट आन्सर्स त्याचे, तर होऊ शकते की तुम्हाला पुढच्या काही आठवड्यामध्ये मेल्स मिळू शकतात KHC कडून. आणि काळजी करू नका. आणि अशाच इम्पॉर्टंट अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट अपडेट सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू सो मच. कीप लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.